दरवाजे बंद करून नैवेद्य ठेवल्यानंतर नैवेद्य चमत्कार देवी काय जेवले हे पाहण्याकरता सगळे दरवाजे बंद करून 3 प्रदक्षिणा केल्या जातात आणि दरवाजा उघडता क्षणी मातेने आपला भक्त समोर असताना कोणता प्रसाद ग्रहण केला हे पाहायला मिळतं। आपण ते आज जाणार आहोत गोराई मातेच्या दर्शनाला। यंदाचा वर्ष 10 वर्ष आहे। वरती देवीची पालखी असते आणि नैवेद्याच्या रिलेटेड काहीतरी आहे सरप्राईज मिळण्यासाठी। सह्याद्रीच्या रांगातून एक दडलेला किल्ला सासुदागड किल्लाची ओळख। गड काही येत नाही आहे, गटावर दुःख दिसतोय आणि आता पायऱ्या सुरू झालेल्या आहेत। आपण बघू शकता कुठल्या प्रकारचा किल्ला। स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भाऊ चॅनलमध्ये। त्याचं नाव आहे खारपले व्लॉग्स आणि आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण ते आज जाणार आहोत गोराई मातेच्या दर्शनाला। आणि एक सरप्राईज अशी गोष्ट आहे की आपला मातेचं मंदिर हा सुधागड किल्ल्यावरती आहे, त्यामुळे सुधागड किल्ला पण आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि आपल्या गेल्या वर्षी जसं गाईड आपला राजेश पाटील होता तसा यावर्षी आपला गाईड राजेश पाटील। यंदाचा वर्ष 10 वर्ष आहे माझा। यंदाचा वर्ष हा स्पेशल राहणार आहे राजेशसाठी। 2016 पासून सुरुवात केली होती आम्ही, तर आता ही 2025 मध्ये असाच आशीर्वाद देवीला बोलू राहू दे आमच्यावर आणि दरवर्षी येऊ दे दर्शनाला देवीच्या। पण एक हिंट देऊन ठेवतो, वरती देवीची पालखी असते आणि नैवेद्याच्या रिलेटेड काहीतरी आहे सरप्राईज तुमच्यासाठी, त्यामुळे व्हिडिओ स्किप ना करू, पूर्ण बघा। किल्लासुद्धा तुम्हाला बघायला भेटेल, रूटसुद्धा बघायला भेटेल। मी जेवढं दाखवता येईल तेवढं सुद्धा दाखवीनच। मला दम लागल्यामुळे जरा शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, पण भावना महत्त्वाच्या आहेत, शब्द नाही। आता आपण ट्रेक साधारणपणे 10:30पर्यंत पूर्ण करू असे आमचे अनुभवी गाईड राजेश पाटील यांनी आपल्याला सांगण्यात आलं आहे। तर त्यांच्या गोष्टीत किती तथ्य आहे हे आपल्याला 10:30 वाजल्यानंतर कळेल। पण राजेश पाटील यांचा अनुभव घेतला मागच्या वर्षीचा, तर आलाच इथे वरती 5 मिनटावरच आहे असे सांगणं करून ते 1.5 तास चालवतात, त्यामुळे आपण त्यांची काही गॅरंटी घेऊ शकत नाही। आणि राजेश पाटील मी हे खरं बोललो का? 5 मिनिटात आपण मग काय 5 मिनिटात लगेच पोहोचू। 25 मिनिटाचा व्हिडिओ असाच होणार आहे बघा मित्रांनो। हा डोंगर नसून त्या सह्याद्रीच्या रांगातून एक दडलेला किल्ला सासुदागड किल्लाची ओळख। पुढे तुम्हाला ट्रेक दाखवीनच। सुधागड किल्ल्याचं बद्दल सांगायला गेलो तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला असं याला संबोधलं जातात। आणि एक वैशिष्ट्य सांगायला गेलो तर आपल्या सुधागड किल्ल्यावरती महाराजांचं राज्याभिषेक होणार होतं, पण काही कारणास्तव तो रायगडावर ठेवण्यात आला। सो किल्ल्याच्याबद्दल तुम्हाला बरंचसं सांगितलं आहे, बघूनही घ्या। हा बघा सुधागड किल्ला। आज जरी सोपा किंवा असं छोटा किंवा लहान वाटत असेल तरी असं पुढचा ट्रेक तुम्हाला माहिती पडेल। पण मानला पाहिजे आताची पोरं एवढी दमतात आहेत आणि त्यावेळेला मावळे एवढे वेपन्स घेऊन जायचे वरती, तलवारी पण त्यांच्या किती जड असतील याचा आपण अंदाज पण मानू शकत नाही। सो आपण तिथून जाऊ शकत होतो, पण आपला गाईड म्हणाला की इथूनच जाऊया, म्हणून आम्ही आता इथून चाललो आहोत। चिखलातना भले रस्ता असू दे, बुटांची वाट लागली आहे पहिल्या 10 मिनिटातच, तरी पण गाईड म्हणतो ते खरंच असं समजून आपण चालायचा प्रयत्न करतो आहे। रूट बघू शकता तुम्ही कशा प्रकारचा आहे, आणि पावसामुळे तर अजून कठीण झालं आहे चालणं रस्त्यांवर। कारण की आम्ही मागच्या वर्षी आलेलो तेव्हा तर एकदम सुखं होतं, पाऊस नव्हता, तरी आम्हाला टफ गेला होता। यावेळेला तर चिखल असणार, जिकडे तिकडे स्लिपरी जागा असतील, तर त्यातनं पार करून आपल्याला गोराई मातेच्या दर्शनाला जायचं आहे। झाला आहे बघा, आले तुम्ही। आपल्या गाईडने सांगितलं आहे शिडीवर पोचलो म्हणजे झाला। शिडीपासून अजून 1 तास पूर्ण पुढे बाकी आहे। मित्रांनो या नवीन पुराणा तो गंडवतो आहे आणि आपण या
वर्षी या घराच्या किल्ल्याच्या ट्रेकला झालो आहे. हो आणि मी कंटिन्यू बोलतो आहे याच्याबद्दल, तुम्हाला माहिती देतो आहे याच्याबद्दल. तुम्ही लाईक करू शकता. हे डफ पडतो आहे चालता चालता बोलता बोलता, पण करावं लागतं, तुमच्यासाठी करावं लागतं. हो तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही बाबा. आपल्याला काय पैसे भेटत नाही यूट्यूबकडून अजून. पण तुम्ही बघितलात तर मला एक मोटिवेशन असं मिळतं. व्हिडिओ बघत असाल तर पूर्ण व्हिडिओ बघा. तुमच्या भावाला मदत होते व्ह्यूज गेन करायला. त्यामुळे लक्ष दिला नाहीत तरी पूर्ण टी व्हीला लावून ठेवा, मोबाईलला पुन्हा लावून ठेवा. मोबाईल ठेवून आठ जोड कुठे पण जावा, पण व्हिडिओ चालू ठेवा. थोडासा ट्रेक स्टार्टिंगला टफ आहे, स्टीफ आहे, वळणाचा असला तरी तो लहान आहे. आणि मी तुम्हाला आता आत्ताच म्हणालो का तर सरळ आहे, नाही असं सरळ. या गडावर कुठलीच गोष्ट सरळ अशी नाही, या पोराला सोडला तर. आता बघा हा स्टीफ चढण सुरुवात झालेली आहे आणि आपली पहिली बघणारी गोष्टसुद्धा आलेली आहे. हा भाऊ नॉर्मल आपली याची तर मित्रांनो आपल्या गाईडनी एक गाईड केला आहे की पूर्वी अशी शिडी नव्हती. यावेळेला आम्ही पहिल्या वर्षी हां ही आपण नवीन करण्यात आली आहे. सगळे दैत्यांचा तोंडाचा पाणी केला आहे. हो हो आलो फक्त पाऊण तास. मित्रांनो जरा व्ह्यू बघू शकता, सुंदर आहे. आणि पावसात हा धुके एवढे सुंदर दिसतात. सह्याद्रीच्या रांगा या खूप पावसात तशा चार चार चांद लावतात या गोष्टी. आणि मी थांबलोच नाही. दम निघालेला आहे मित्रांनो. जीव जाण्याचा हा माणूस आहे पहिल्या वर्षी आहे. जीव जाण्याचा पूर्वीचा पहिल्या वर्षी आहे क्षण होऊ शकतो. याचा पहिला वर्ष आहे पण यांनी चॅलेंज केलेलं आहे नॉनस्टॉप वर पर्यंत जाईल. हा मित्रांनो पावसाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता धुक्यासकट पाऊस. आणि आपला कॅमेरा हँडिकॅप असल्यामुळे आपण आता त्याला आत ठेवू, बंद करून ठेवू. 2 वेळा तो वायसीवर जाऊन आला आहे. तर प्रयत्न हाच राहील की कॅमेरा कसा बसा वाचवा, कारण की अजून आपल्याला पैसे चालून आलेत. सुरुवात झाली की बघू. चेहरा माझा जर अंधारात असला तरी खूप सुंदर आहे. चला बघू शकता आता आपण पहिली शिडी पार करून दुसऱ्या शिडीवरती चालतो आहोत. हां मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवीन की या शिडीच्या आधी कोणती शिडी होती. आता समोरची लोखंडी शिडी तुम्ही बघू शकता. लोखंडी शिडी हे नको म्हणजे फाटे बाई. ही बघू शकता कोणत्या प्रकारची शिडी होती पहिली, म्हणजे किती टफ होता हा ट्रेक. हा ही पण शिडी खूप मस्त आहे. झुलता झुला असं बोलू शकतो आपण. हा हो पूर्वी सोडून गेलेली छत्री तिने साथ सोडली नसून ती इथेच वाट बघत होती दादाची. कोणत्या आशेत माहिती नाही पण भिजवाच्या आशेत. अरे काय करता. मित्रांनो पावसाने तमाशा मांडला आहे. येतोय जातोय, रेनशीट काढून पण देत नाही, घालून पण राहू शकत नाही. घाबरगुंडीचे काही क्षण आपल्या मित्रांच्या आपण आपल्या कॅमेऱ्यात येताना. हां
चला हा बघा असा ट्रेक आहे तर आणि हा कुत्रा त्रास देताना आम्हाला पण आपल्या गाईडचं ऐकणार आहेत. अशा प्रकारे मित्रांनो अतिशहाणपणा करू नये. आपला गाईड जे सांगतं ते करा, कारण की गाईडला अनुभव आहे सगळ्या गोष्टीत चढायचा, गड चढायचा. 10 वर्षाचा अनुभव हा खूप होतो. हे बा जरा थांब मित्रा. फाटली मित्रांनो फाटली. दमलेले आहे सौरभ भाई. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली फाटून हात आली आहे. सौरभ भाई गड थोडंसं चढायचं, गड काही येत नाही आहे. गटावर दुःख दिसतोय, इथे ऊन दिसतोय, म्हणजे तुम्ही अंदाज बांधू शकता आपण किती खाली आहेत. राजेश किती बोलला तरी जरा मी दम खातो, मी पुन्हा भेटतो. नाही राहू दे काय लास्ट टाइम त्यांनीच घेतलेली बॅग माझी. तर मित्रांनो दमलेला ब्लॉगर तुम्ही बघू शकता. आता आपला चढ संपलेला आहे आणि आता पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. ते आपण बघू शकता कुठल्या प्रकारचा किल्ला, कसे चढत असतील लोक काय माहिती. बरे चढता माझ्यापेक्षा बरे चढता. हे बघा वरती चालले 2 वडापाव नाश्ता घेऊन चाललेला आहे वरती प्लेयर. चला या. दादा कुठला तू? आता मी राबगाव पाली. किती वर्ष झालं तुला येतं? जवळजवळ 10 वर्ष येतोय. गेल्या वर्षी नव्हतं आलो, या वर्षी पण जमलेल्या कामामुळे आज वेळ काढून शेवटच्या दिवशी आलो. ठीक आहे, धन्यवाद. बघा सौरभ कसा चढत आहे. मित्रांसोबत आलो होतो, आता तुमच्यासोबत लाईन लागलेली आहे चढण्यासाठी. बघा सौरभ कसं चढतोय. सावकाश आलेला आहे पर्या, कॅमेऱ्यामध्ये आलेला आहेस. सौरभची बॅग सुद्धा घेतलेली आहे बघा, भरपूर दमलेला आहे तो. मित्रांनो आता आपण चाललो आहोत योगेश पिंगले काय पार्टनर चिलखती बुरुज. खाली जाता बापरे कुठलाय सगळं उतरायचं कुठून हा प्रश्न. चला या. न्यू प्लेयर्स या इकडे. मागाशी घ्यायला एवढा थांबवला मला. मित्रांनो हा बघू शकता तुम्ही बुरुजाकडे जाताना असा रस्ता. हा त्या काळी कोणत्या प्रकारचं होतं. दुसरा ऑप्शन आहे काय? हिंगे नाही. निघशील हा ना. ऐक बसून जाईल पण नाही, मला भेट पण नाही. हा अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा रस्ता. चला चिलखती बुरुज हा चिलखती बुरुज सारखाच आहे, सोप्पा आहे नाही आहे. समजा पण नाही बघ मार्ग. हो पहिले म्हणजे शत्रूला पाहण्यासाठी ही तटबंदी आणि इथून शत्रूला पाहत होते किंवा बाण वर्षाव करत होते इथून. हो तोफा असतील तोफा काय तोफची. चला मित्रांनो आता चिलखती बुरुजामधनं बाहेर पडायची वेळ आलेली आहे. मला बाहेर निघले घे निघ साडून. हा मी बारीक आहे पाणी नका.
मार बनशील. बस पहिले बस. बाहेर निघतो आम्ही. हा बघा चिल कधी बोलू त्याचं वाटतं काय हे मला तुमचं कमेंट मध्ये सांगा. तू अडकू नको, बाकी सगळं अडकला तरी चालेल. असाच ब्रुज एक तिकडे पण आहे, कुठे त्या साईडला पण. आपल्याला वेळ झालेला आहे, वाजलेत बघा हो 10:50 झालेले आहे. आपल्याला आरतीसाठी जायचं आहे. मित्रांनो हा खूप रिस्की असा कडा, समोर दिसत नसलं तरी ह्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि विशाल असा भव्य असा बघा सुधागड किल्ला. एक तासामध्ये फक्त इथे पोचलो आणि अजून किती उंच असं बाकी आहे. बापरे देवा कसे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता चढ संपला आहे आणि असा सह्याद्रीचा सुंदर असा पर्वत आपल्याला बघायला मिळतो आहे. सपाट डोंगर आणि आपल्यासाठी खूप चांगलं झालं आहे कारण की आता चढ नाही त्यामुळे आपण चढू शकतो. आणि स्पेशल थँक्स तो आपला देवदूत कम गाईड राजेश पाटील यांना मी करीन कारण की त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत आता वर चढलो आहे. कारण की बॅगेचा टोटल वजा त्याने घेतला होता. मी माझ्याकडे फक्त कॅमेरा होता, त्यात पण मी मध्ये शूट मारला आहे. मग त्या कॅमेऱ्याचं वजन पण मला 10 किलोच्या प्रमाणे वाटत होता. पण आता ठीक आहे, ऑल गुड. ऑफिसमधनं फोन आल्यामुळे मी थोडा मागे राहिलो, पोरं थोडं पुढे गेलीत. पण आता मी कवर करीनच, लवकर फास्ट जातो. आणि आता आपण चाललो आहेत तलावाजवळ आणि मग फ्रेश होऊन देवीच्या दर्शनाला जाऊ. आणि ही पुरातन शिवमंदिर नीचे इथून खाली जाऊया आपण आता. बापरे बापरे बापरे. मित्रांनो आता साबण लावून झालेला आहे तोंडाला. गोरा गोरा पान हा सोन्यासारखा चमकणार आहे. आयुष्यपत दे रे जरा राजेश कलर तुझा. मित्रांनो आपण जरा कलर घेऊया राजेशचा मागून. आपला कलर घेतला काळा कुठं आहे पायाखाली आहे तो, दोन घेऊन गेलो काय. आणि धर्मेंचा बघ, धर्मेंचा इकडे अरे बस गोरा होशील. मित्रांनो आपण रिस्क नाही घेणार आहे पाण्यात जायचं. आपण कॅमेरा घेऊन आपण आपला कॅमेरा देऊया आता आपल्या भावाला. म्हणजे काय पाहिजे फेसवॉश दे जरा पकड. आता कॅमेरा पाण्यात नेण्याचं मी रिस्क नाही घेणार. असं मी बुरवतो पाणी. 2 वेळा जाऊन आला आहे ICU वरती. बेटाबाईच्या कृपेने चालू आहे. तू दिसतोय मस्त गोरा गोरा पान फुलासारखा छान. हे प्रभू कॅच घे. मित्रांनो सुधागड किल्ल्याच्या या ट्रिपवरती रुपेश भाऊंचं योगदान असं दिलं आहे. त्यांनी फेसवॉश देऊन 17 जणांना पुरवलं आहे. तरी अजून बाकी आहे. आमच्या मित्रमंडळाकडून खूप शुभेच्छा आणि आभार. बोराई आई त्यांना 1760 फेसवॉश देऊ दे. आता इकडे ती पिवली फुलं आहेत ना त्याच्यात झोपून करू. तर मित्रांनो आता आपलं झालं आहे पाण्यातनं मस्त फ्रेश होऊन पावडर बिडे लावून झालेला आहे. अक्षयने मस्तपैकी गोरा असून पण पावडर काय लावली तर मला प्रश्न पडलेला आहे. म्हणजे आमच्या काळ्या माणसांनी काय करायचं समजत नाही. तू पावडरच नाही काय पावडर नाही लावली आहे. बडा गोडा गोडा पान फुलासारखा छान दिसतोय तरी पण बोलतो पावडर नाही लावली आहे. 17 वर्षाचा. हा आम्ही काय करायचं मग. आय लव्ह यू. आणि मित्रांनो आपल्याला आता गाईड करणं हे आलेलं आहे, पूल आलेला आहे. 5 मीटर आले. व्ह्यू बघू शकतो तुम्ही किती भारी आलाय. फोटो शूट चालू आहे इथे सगळ्यांचा. बघा इकडे तिकडे समोर घे, समोर घे कॅमेरा. फोटो काढून जमत नाहीत मित्र. कंटिन्यू फोटो चालू आहे. दीपून इथं तमाशा मांडलाय नुसता फोटोचा. इकडे फोटो तिकडे फोटो नुसता फोटोच फोटो. आणि चिखलात पाय गेलेले आहेत आपले. पाय भरलेला आहे चिखलानी. गाईड बरोबर नाही मित्रांनो आपला. खालती बघ सांगितलं अगोदर.
आणि मित्रांनो जर पाऊस आला तर आपल्याला कॅमेरा लपवावा लागेल, सटासट पळायला लागेल. आणि मला सांगू का, मी यांना कधीपासून बोलते चला चला. 12ला फक्त 10 मिनिटं असताना पण टंगळ मंगळ करणारी पोरं अजून पण फोटोच्या मागे पडलेली आहेत, हपापलेली आहेत. आणि पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस मिळणार आहे आपल्याला. कॅमेरा आपला वॉटरप्रूफ नसल्यामुळे आपल्याला लपवावा लागेल. समोर असं सुंदर किल्ल्याचं दृश्य तुम्हाला दिसताना आणि भोराई मातेच्या दर्शनाला आपण जातो आहोत. काही क्षणात आपण तिकडे पोहोचू. एवढा तासाचा हो चटकलो असतो, नशीब चटकलो असतो. दगडांचा रस्ता हा दिसणारा सुंदर असला तरी सटकणारा आहे. खूप हळूहळू आणि हळूहळू चालायला पाहिजे. तर मित्रांनो तो क्षण आलेला आहे ज्या क्षणासाठी आपण हा प्रवास सुरू केला होता. खालून खतरनाक ट्रेक करून एकदम जबरदस्त चढून आपण पोचलो होता भोराई मातेच्या मंदिराजवळ. आणि मला आज जाऊन दाखवीनच. मागच्या वेळेस जे आपल्याला पॉसिबल नाही झालेलं ते यावेळेला करायचा प्रयत्न करीन मी. म्हणजेच आपल्या पुजारी काकांशी बोलू, जरा त्या मंदिराबद्दल माहिती काढू. जेवढी जास्त माहिती तुम्हाला देता येईल तेवढा प्रयत्न करणार आहे मी. बघू, फिंगर क्रॉस. मित्रांनो असं काही मंदिर आहे. मित्रांनो आता आपण आईच्या गाभाऱ्यात बसलो, मंदिरामध्ये बसलो आहोत. थोड्या वेळातच आपण आता आत जाऊ आणि आईला जो नैवेद्य दाखवतो तो तुम्हाला दाखवेन. आणि असं म्हटलं जातं की आई येऊन जेवते. जगदंबा देवीचं स्मरण करायचं. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, धूषिताय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. उपस्थित बांधवांनो, 10 दिवस देवस्थानमध्ये गुरुजी ब्राह्मण काका म्हणून नियुक्ती कमी आलो. सगळी माणसं तळागापासून ज्ञानवंत असतात असं नाही, पण सगळ्यांना संस्कार दिले की मध्यान्ह काळच्या सायंकाळच्या आरतीला बरेच भक्तांतर न भेदभाव करता जमेल तेवढं आरती देत असलो. पण आज महानैवेद्य वाढेपर्यंत वेळ होतो, उशीर झाला, मध्यान्ह काळ नैवेद्य झाला. आता आरती स्वतः जो या वर्षाचा सालापूर गुरुपुजारी असतो ते सपत्नीक जोडपं उभं आहे त्यांच्या हस्ते आरती ओळून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आरत्या किती काका म्हणायच्या तर विघ्नहर्ता गणपती पहिला, माता देवी आपली भोराई माता म्हणून. आणि ज्या भृगु ऋषीने स्थापना केली ते ऋषी गुरुवर आहेत आणि आपले सगळे अध्यात्म गुरु असतो. पण दत्त भारत किती आरत्या झाल्या? 3 आरत्याला नामदेवांचं घालून म्हणून समर्पण करून आपल्याला प्रदक्षिणा करायचे असतात. मग माध्यम सगळ्यांना महाप्रसाद मिळणार आहे. हळूहळू करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. नागड पर्वत निवासिनी जगदंब भोराई माता प्रीत्यर्थे माध्याह्न समये अन्नमये सोपस्कर महानैवेद्यम कर्पूरार्तिक दीपम दर्शयामि. नमस्करोमि सुखकरता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुती पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठीसारखे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नागौरी गौरा गौरी कुमरा चंदनाची मोठी कुंकुम केशरा. प्रार्थना स्थवन म्हणून श्लोक म्हणायचा असतो. आता इतका वेळ गेला, घाई करू नका, पहिला श्लोक म्हणा. आपण एवढ्या लांबून आलो असं देवी मन दर्शन घडावं ही प्रार्थना आहे. तो समर्थांचा श्लोक आहे, कसा बघा. सदा सर्वदा योग तुझा करावा, जे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंदा, रघुनायका मागणेश दाता. जय जय रघुवीर समर्थ भोराई माते की जय. माता सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. रोज चिंतन गुरुदेव दत्त छत्रपती शिवाजी महाराज की जय.
भोराईश्वर महाराज की जय, बजरंग बली की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, भोराई माता की जय। आता छत्रपती संभाजी महाराज की जय। तो आरतीवाला कुठे आहे? दादा तू बघा, वचन असं आहे अभंगात, उजेडात होते पुण्य, चंद्र सूर्य आपल्याकरता उगवतो, पण आपण देवाला दिवा लावतो. ह्याच्यावर आपला विश्वास नाही, कुठल्या सोलर नाही, लाईटवर सुद्धा, पण दिव्यावर आहे आपला. तर देवाच्या प्रवासाला उजेड असावा म्हणून ओवाळी आरती गुरुकाका तू पुढे घ्यायचीस. त्याच्यानंतर आपले मंडळी जे सन्मानाने मान खांदा घालतात तुम्ही अशी पालखी घ्या आणि संतोष पुढे कथा पालखी फेऱ्या किती माता हर महादेव. इथे जे आहे ते श्रीखंड इथे जे प्लेट होते पुरणपोळी आणि कोशिंबीर ही कोशिंबीर इथं खाल्लेली आहे आणि पुरणपोळी व्यवस्थित तुम्हाला सांगतो. कोशिंबीर पुरणपोळी तिथं दे, कोशिंबीर पुरणपोळी लाडू आणि श्रीखंड हे व्यवस्थित घ्या. ही कोशिंबीर खाल्लेली आहे, पोळी खाल्लेली आहे. ओके ना? श्री बोराई माता मंदिर यांचे पुजारी जी आता आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला मंदिराबद्दल खूप सुंदर अशी माहिती देणार आहे. नीट आहे का, पूर्ण आहे का, जेणे तुम्हाला या मंदिराचा इतिहाससुद्धा माहिती पडेल आणि देवीच्याबद्दल माहिती पडेल. सुस्वागतम. प्रथम भाविक भक्तांना देवी भगवती भोराई मातेचा कृपा आशीर्वाद. या देवस्थानमध्ये 2000 सालपासून यंदामध्ये 25पर्यंत 25 वर्ष आहे. संस्थेच्या वतीने पुरोहित म्हणजे गुरुजी म्हणून माझी निवड केली आणि इथे आम्ही सेवा करताना ब्राह्मणत्व असं जागृत नाही करता सर्वधर्म समभाव लोकांच्या एवढ्या गडकोट किल्ल्यावर येऊन उत्तंगपर्यंत देवी मातेचं दर्शन घडतं, त्यांना शुभ आशीर्वाद लाभावा हेच खरं मागणं असतं. या सुधागड तालुक्याचं महात्मा म्हणजे असं
की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राज्य करते होते तेव्हा रायगडची राजधानी निवडताना प्रथम दर्शनी या सुधारण किल्ल्याचा त्यांनी विचार बराचसा केला होता. अल्पावधीत मग रायगड ही राजधानी केली. तसेच या किल्ल्यावरती असणारे ऐतिहासिक स्थळ भरपूर जरी असतील तरी भृगु ऋषींनी ज्या जागी तपश्चर्या केली ते औदुंबर वृक्ष या जागीच आहे. समोर पहा. आणि ते आजही हजारो वर्ष तो वृक्ष तसंच आहे. परंतु ही भृगुआंबा म्हणजे का तर भोर संस्थानिकांचं राज्य भृगु ऋषींनी केलेली स्थापना म्हणून या किल्ल्यावरील मातेला भोराई माता असं म्हटलं जाते. संपूर्ण रायगड जिल्ह्यात अनेक देवतांची स्थाने आहेत. महाकाली आहे, महालक्ष्मी रूप आहेत. परंतु ही भोराई माता सगळ्या भक्तांचं कल्याण करणारे आहे. आणि जवळजवळ या देवीची स्थापना झालेला 5,000-1,000पेक्षा जास्त वर्षे उलटली असतील. ऋषीमुनींच्या कालावधी स्थापना झाली. छत्रपती राजांच्या कालावधीत संभाजीराजे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचंही आगमन या किल्ल्यावर झालं. आणि तुमचे माझे अगदी वाडवळीपूर्वक सगळे येऊन भक्ती नवरात्री उत्सवात दर्शनाने सुकृत आणि आपलं भाग्य उजळून घेत असतात. या ठिकाणी आलेल्या भाविकांची दुःख संकट व्यथा दूर होते, सुखशांती आनंद प्राप्त होतो. तर आपण भक्तांनी प्रयत्न करावा की जमल्यास वर्षातून सेवेप्रमाणे पण नवरात्र उत्सवात तरी मातेचे दर्शन आणि सौभाग्य ओटी करता यावे. हर हर महा. किल्ल्यावर येताना नैवेद्याकरता आणि पूर्वीच्या राजांकरता उत्तम असा राजवाडा बंदिस्त बांधलेला आहे. त्याची डागडुजी संस्था करत असते. मी धोंडसा रस्ता सांगितला त्या मार्गे मोठा जो दरवाजा असतो दिंडी दरवाजा तो मधल्या काळात पावसाअभावी तुटला होता. परंतु बार रायगड या संस्थेने सगळ्या भाविकांनी एकत्र दरवाजी तोरण आणि चौकट छान केलेली आहे. तसेच देवीचा उत्सव असतोच पण इतर वेळा सुद्धा अनेक प्रकारचे उत्सव असतात. या ठिकाणी एक पूर्वीचे राजे असताना जर आपल्या सगळ्या सैन्यात कोणी चुकला असेल तर क्षमा याचना नव्हती, त्याला डायरेक्ट कडेलोट असायचा. आणि म्हणून टकमक टोक नावाचं एक दक्षिण दिशेला टोक आहे की जिकडून पूर्वीच्या लोक चुकले तर त्याला असे शिक्षा केली जात असे. ते पाहण्यासारखं आहे. अनेक प्रकारचे बुरुज आणि सगळं हा इतिहास काळ असल्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक फार महात्म्य आहे. त्या कृपया सगळ्यांनी इतिहास जागृती करता छत्रपतीची आठवण देवाचं महात्म्य म्हणून या किल्ल्यावर जरूर आदर्शाने यायला हवं आहे. धन्यवाद मंडळी. शारदीय नवरात्र उत्सव प्रतिपदा ते महानवमी असताना बऱ्याच ठिकाणी महालक्ष्मी अष्टमीला होम असतो, पण इथे महाप्रसाद महानैवेद्य आणि म्हणून नवमी तिथीला यज्ञयाग केला जातो. देवीची पंचामृती पूजा, यज्ञाची मांडणी, हवन, गोंधळाकडून गोंधळ घातला जातो आणि दरवाजे बंद करून नैवेद्य ठेवल्यानंतर नैवेद्य चमत्कार देवी काय जेवले हे पाहण्याकरता सगळे दरवाजे बंद करून 3 प्रदक्षिणा केल्या जातात. आणि दरवाजा उघडता क्षणी मातेने आपला भक्त समोर असताना कोणता प्रसाद ग्रहण केला हे पाहायला मिळतं. आणि ही उत्सुकता भक्तांच्या मनात असते. आणि तालुका नव्हे अख्ख्या महाराष्ट्रभर या देवतेचं महात्म्य पोचलेलं आहे. आपण दर्शन आणि प्रसाद याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. गुरुजी, देवीच्या रूपाच्या बद्दल काही आम्हाला माहिती सांगू शकता का? आपण अनेक ठिकाणी भारतात देवदेवाची रूप पाहतो, पण महालक्ष्मी स्वरूप जे आहे कोल्हापूरच्या अगदी बरोबर त्याच स्वरूपामध्ये ह्या आमच्या भोराईमातेचं स्वरूप असल्यामुळे सगळ्या भक्तांनी इथे आल्यावर आपण लक्ष्मीचं दर्शन घेतलं प्राथमिक सुख प्राप्त होतं. पण खरोखर ती काय ठीक आहे, मूर्तीने गाव वेगळं असेल पण देवता एक असते. आणि भक्तांनो तुम्हाला आशीर्वाद मात्र प्राप्त राहणार नाही. सगळ्यांची सुखाची वार्ता देवीच्या पायाशी होऊ शकते. हर हर महादेव. भोराई माता की जय. गुरुजी, आरती चालू असताना तुम्ही मला गलिंग लोटांगणच्या बद्दल काही माहिती सांगितली, ती आपल्याला घेताना आली, त्याबद्दल काही तुम्ही सांगू शकता? आपण प्रत्येक भक्तजन दररोज देवघरामध्ये स्वतः घरात देवाची पूजा करतो. म्हणजे प्रत्यक्षात पाहता संस्काराने देवाची घरची रोजची पूजा केली. म्हणजे शास्त्राने एक देवी म्हणा गणपती कुठे आरती कराव्यास सांगितले, पण हिंदू बांधव आरती देवाजवळ करत नाहीत. हे आपलं दुर्दैव आहे. ते ज्ञानाने समजून घ्यायचे. आणि म्हणून उत्सवात गणपतीत देव करत नाही तर रोज देवाची आरती एकतरी झाली पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी. आता इथे आरती करता आम्ही प्रबोधन काय करतो की आरत्या ज्या समर्थ संतांनी लिहिले असतात ते लोक डबल म्हणतात की जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. समर्थांनी आरती लिहिताना एवढंच म्हटलंय की जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे बरं कामनापूर्ती, म्हणून आरत्या डबल म्हणायच्या नाहीत. आणि आरत्या परिपूर्ण झाल्यावर भगवंतासमोर लोटांगण लांब झोपून साष्टांग नमस्कार करावयाचा आहे. ते पद असं आहे की घाली लोटांगण वंदिन चरण. आपला महाराष्ट्र अज्ञानाने नुसतं आरत्या पाठ करतो पण महात्मा ऐकत नाही. ते घालणे टोकण म्हणायला घेतलं की स्वतःसुद्धा चक्कर येईपर्यंत गोल फिरत असतो. ते न फिरताना मानवाने शब्द संत नामदेवाचा ऐका की घालील लोटांगण वंदिन चरण. देव समोर उभा असेल तर लांब दंडवत घालावं आणि पूर्ण आरतीचं स्तोत्र म्हणावं, ज्याने देवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हर हर महादेव. गुरुजी, तुमचं नाव सांगाल का? माझं पूर्ण नाव आहे श्रीयुत प्रकाश श्रीधर भागवत.
याच तालुक्यात गेले 35 ते 40 वर्ष पौरोहित्य म्हणजे ब्राह्मण याचा व्यवसायाचे काम करताना आणि काम करताना गुरुजी जरी असून तरी लोकांचं अज्ञान दूर करून संतांनी सांगितल्याप्रमाणे की जे जे आपणास ठाऊक ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकलजन, समर्थांच्या उक्तेच हा माझ्या व्यवसायाचं काम करत असतो. कुणाचीही कुठल्याही बाबतीत अडवणूक न करता स्वेच्छेने वेळेप्रमाणे काम करून देतो. इथे गेली 25 वर्ष माझी सेवा चालू आहे. देवी मातेचा कृपा आशीर्वाद आहे. त्या सगळ्या भक्तांचं तुमचंही कल्याण हो ही देवीची प्रार्थना. धन्यवाद. मित्रांनो, गुरुजींनी एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या खूप आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला पण सुद्धा माहिती मिळाली असेलच, गुरुजींनी दिली असेल तर कमेंटमध्ये गुरुजींना खरंच थँक्यू म्हणा. गुरुजी आशीर्वाद द्या. आणि हे जे कार्य हाती घेतले सामाजिक हो. त्यात तुम्हाला शांती लाभो. तर दरवर्षी असे नेहमी वेगवेगळे अनुभव येत असतात. जसं की प्रत्येकाला वेगवेगळ्या देवाच्या स्वरूपात एक अनुभव आलेला असतो, तसं इथे येऊन सुद्धा एक अनुभव वेगळा आहे की जेणेकरून आपण इथे आल्यानंतर एक आपल्याला वेगळी अद्भुती प्राप्त होते. एक काहीतरी इथे तपश्चर्या करून साधना केलेली असते, त्या साधनेतून आपल्याला काहीतरी आणखी नवीन ऊर्जा मिळते आणि ते आपल्या हाती एक काम येऊन आपण ते काम चांगलं संपूर्ण करतो. जसं की आता इथे गेली 3 वर्ष मी माझे बाबा प्रकाश भागवत हे गुरुजी म्हणून काम करतात. त्याच्या पुढे नंतर आता पूर्ण याज्ञिक करून मी इथे काम करत असतो. जेणेकरून इथे ट्रस्टी लोक येतात. त्या ट्रस्टी लोकांनी एवढा विश्वास दाखवून ठेवला की आता भागवत गुरुजी जर नाही जमले तर त्यांच्या चिरंजीवानी येऊन इथे हा नवरात्र उत्सव नेहमी सांभाळावा आणि असंच पुढे चालूच राहावा. आणि जे काही जमेल ते इथे येऊन चांगल्या प्रकारे सगळं कर्म करत राहावं, जप तप यज्ञ सगळं करत राहावं. आणि असेच अनुभव भरपूर लोकांना येतात. इथे आलेल्या लोकांची जी काही मनोवांछित कामना आहे का बाबा मुलगा होत नाहीये तर संतान लक्ष्मी इथे प्राप्त झालेली आहे, कुठे अडीअडचणीची काम आहेत तर ती इथे देव मग 5 नारळ 10 नारळ 16 नारळ देऊन असे इथे लोकांनी येऊन आपले सगळे नवस पूर्ण केलेले आहेत की जेणेकरून त्यांची जी काही बाधा वगैरे पण असतील का भूत बाधा प्रेत बाधा त्याही सुद्धा इथे निघून गेलेले आहेत लोकांच्या. म्हणून इथे लोक दरवर्षी नवरात्रामध्ये आणि काही लोक अशी आहेत का अजूनही पौर्णिमेनिमित्ताने इथे येतच असतात का दर्शन देवीचं घडावं पौर्णिमेला, अष्टमी नवमीला तर येतच असतात. मित्रांनो, आता आपण आईचं दर्शन करून आलो आहे मंदिरातनं. खूप सुंदर असं दर्शन झालं आहे आणि आता आपण प्रसाद घ्यायला आलो आहे. आता आपण बघू शकता आपण आता आलो आहोत वाडा म्हणून एक प्लेस आहे. त्या प्लेसवरती आजच्या दिवशी प्रसाद असतो. तर तुम्ही पण याल तर तुम्ही पण या. तर मित्रांनो, सेवा आईच्या मंदिरात सेवा चालू आहे राजाची. जिकडे भेटेल तिकडे सेवा करायला बघतो हा माणूस. सेल्फ सर्व्हिस. मित्रांनो, नैवेद्य बघा खूप सुंदर असं आणि चवदार असतो इथला नैवेद्य. तर याल तर तुम्ही पण घ्या, खूप प्रसन्न वाटेल. तर मित्रांनो, आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आपलं दर्शन झालं, प्रसादसुद्धा झाला आहे. यावेळेला महादरवाजा किंवा चिरेबंदी आपल्याला जायला मिळाला नाही. एकच फक्त मिळाली ती चिलखती आपल्या बुरुज बघायला मिळाला. मित्रांनो, परतीचा प्रवास 3 वाजता सुरू केला होता, तो आता 4 वाजल्यात. 1 तासामध्ये आपण प्रवास पूर्ण केला आहे. आता आपण जिथून सुरुवात केली होती त्या स्पॉटला आलो आहोत. जो तुम्ही बघू शकता मागे आपला सुधागड सर्व सुंदर दिसतो आहे. तर एवढं सांगायचं होतं. माहिती मी जेवढी तुम्हाला दिली आहे, जेवढी माझ्याकडनं शक्य झाली तेवढी मी तुम्हाला दिली माहिती जर आवडली असेल, गुरुजींची जरी माहिती आवडली असेल तरी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माहितीमध्ये काही चुकीचं तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा ह्याला करेक्ट करायला हवं तर कमेंट करून नक्की सांगा. मला आनंदच होईल तुम्ही मला करेक्ट करत असाल. काही माहिती मला पण मिळाली तर. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू 10 बाय.